स्मरून असे वचन देते की ईश्वर धर्म आणि स्वदेश याविषयीचे माझे कर्तव्य करण्याचा, इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि गाईडचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद. महाराज पुन्हा सावित्रीबाई, ज्योतिबा गट आणि लोकमान्य टिळक. म्हणजे सावित्रीबाई छत्रपती शिवाजी महाराजचा गट 10वीचा होता, 9वीचा गट ज्योतिबा आणि सावित्रीबाई आणि 8वीचा होता लोकमान्य टिळकांचा गट. सगळ्यांचं मी पहिल्यांदा कौतुक करतो. आमच्या पूर्ण स्टॉप करणं दोघी आश्रमशाळा पण आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या तर्फे आपलं सगळ्यांचं खरोखर मी कौतुक करतो. आता कोणतीही गोष्ट घेतली तर थोडक्यात त्या ठिकाणी आपण 19-20 होत राहतो. हार जीत ही महत्वाची नाही, त्याच्यात सहभाग घेणं हा फार महत्वाचा आहे. मग प्रथमतः मी या ठिकाणी तंबू सजावट, या तंबू सजावटामध्ये क्रमांक आहे इयत्ता 10वी सावित्रीबाई फुले. त्यानंतर दुसरी स्पर्धा होती भोजनाची. त्या भोजनामध्ये तिघांचंही उत्कृष्ट जेवण होतं, पण तिघांपैकी कोणाचं तरी आपल्याला काढणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये बी नंबर जातो भोजनासाठी इयत्ता 9वी ज्योतिबा आणि सावित्रीबाई गटाला. ठीक आहे, काही का असे ना, भजा का असे ना, पण ते आले ना. त्यानंतर ताट सजावट कोणी छान केली होती. राईट, एकदम बरोबर, तुम्हालाही मान्य. लोकमान्य टिळक इयत्ता 8वीच्या गटाने सजावट छान केली होती, त्यांचा क्रमांक ताट सजावटीमध्ये येतो. त्यांचंही अभिनंदन. तिघांचा गटाचं अभिनंदन या ठिकाणी आम्ही करतो. आता यानंतरचे कार्यक्रम आपण हळूहळू या ठिकाणी घेतच राहू. त्यानंतर मी मॅडमांना विनंती करतो की झेंडा गीतासाठी मॅडमांनी झेंडा गीत घ्यावं.